सर जेवलो पोट भरून. अरे गुरु सर कुठे? सर गेले ना शतपावलीला. शतपावलीला दुपारी? हा, रमटावून हाणलं ना सरांनी जेवण. म्हणजे काय केलं? सर भरपूर जेवले. अच्छा, भरपूर जेवले काय? रमटावून घरचं जेवण सर. अरे घरचं जेवण असं रमटावून आणलं. अरे आनंद, अरे गुरु काय तू आज दुपारी दुपारी शतपावली? आता एवढं जेवल्यानंतर शतपावली करावीच लागेल ना. कसं वाटलं घरचं जेवण? हा, एकदम बढिया. तर रोज रोज जेवत राहिलो ना आनंद राधिकाच्या हातचं, तर माझ्या डाएटची ना फार वाट लागणार आहे, वाट. अरे डाएट को मार गोली. राधिका वहिनींचा डब्बा असतो ना समोर, तेव्हा डाएट वाईट सगळं विसरून जायचं रे. मुझे पूछ, मी हर रोज असं निर्णय घेतो की ना उद्यापासून मी कमी जेवणार, आणि मग राधिका वहिनींचा डब्बा येतो समोर आणि मग स्वतःला सांगतो मी की उद्यापासून जरा व्यवस्थित डाएट करूया, आणि मग पोटभर जेवतो. पण काही म्हण, राधिकाच्या हाताला काही वेगळीच चव आहे ना. मी काय म्हणतो, मला जेवण आवडलं हे जरा फोन करून सांगू का तिला? नाही, किंवा मेसेज करतो मी तिला. काय मेसेज? तू ना तुझ्यात ना ते रोमॅन्टिकपणा ते सगळं संपलाय का रे? तू कुछ और कर, समथिंग स्पेशल. अरे पण काय स्पेशल म्हणजे काय? म्हणजे ना तू खत लिख. काय? पत्र. हे पहले के जमाने में कबूतर के जरिए चिट्ठी भेजा करते थे कि बेगम जान, हमें आपके हाथ की बिरयानी बहुत पसंद आई. तू काय लिहिणार? बेगम, तिळलेली मिरची आणि पिठलं हे खूप आवडलं, सुभानअल्लाह. मला एकदम कॉलेजचे दिवस आठवले. राधिका आणि मी एकमेकांना प्रेमपत्र लिहायचो. आता मीच काही चुकीचं होऊ देणार नाही. हाथ के अपने अक्षर पड़े हुए सीधे दिल को लगते हैं, तो तुझे बड़ा पता होगा. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती.
आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.